नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि समोर बसलेले माझे पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपण एका पत्रकार संघाचा एक सोहळा समजला जातो. आवाज महामुंबईचा, कौल मनाचा. तर मी सांगतो, हा कौल फक्त जनतेचा कौल म्हणून तुम्ही इथं पाठवता. खरोखर आमचे सल्लागार, अर्थात माझे चालकीय सामाजिक संस्था रायगडचे सल्लागार मिलिंद खालपाटे साहेब, या तुमचे कुटुंब प्रमुख म्हणून नात्याने चालवत आहेत. मी सर्वप्रथम तुमची माफी मागतो 2 शब्द बोलण्या अगोदर पत्रकारांची, कारण कोणाला लागेल असं बोलतोय. कारण का, आज पत्रकार म्हणजे एक पैसा कमवण्याचं साधन असं समाजात समजलं जातं, परंतु त्याला खोडण्याचं काम खऱ्या अर्थाने मिलिंद खालपाटे साहेबांचे ही टीम करतो. माझे समोर बसलेले नारंगी सर आहेत, आमच्या तृप्तीताई आहेत, ओलकर सर आहेत, अलिबागचे आमचे संदेश सर आहेत. खरोखर बातमी कशी टाकावी आणि बातमी पैशानी टाकावी की जनतेच्या मनातली टाकावी, जनतेला काय हवे ते खऱ्या अर्थाने बरेच नेते मंडळी बोलले इथे. परंतु मी एवढंच बोलेन का, आवाज मुंबईचा चॅनलचा मगाशी महेंद्र घरत साहेब बोलले, परंतु मी तुम्हाला सांगतो की आवाज मुंबई चॅनलचा अशी बातमी येतो की क्विकली टाली बजाव बातमी आहे. कारण ती बातमी कुठलेच पैशासाठी बातमी नसतो. ही चॅनल पैशासाठी नाही, ही अख्ख्या रायगडभर मानली जाते, पैशासाठी बातमी नाही. तर ही खोडण्यामागे पत्रकार काय असतो हे तुम्हाला सर्वांना दाखवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. बातमी चोख पद्धतीने टाकता आणि एवढं फास्टली पत्रकार मगाशी सर्वांनी सांगितली का फक्त एकच चॅनल आहे आवाज महामुंबईचा. या सुवर्ण उत्सवाचा मला एक साक्षीदार बनण्याची संधी दिली, यासाठी संपूर्ण पत्रकार संघाला आणि आमचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक, माझे स्वतःचे मार्गदर्शक मिलिंद खालपाटे साहेब यांना शुभेच्छा देतो की निश्चित पुढच्या वर्षी नाही तर 5व्या वर्षी नाही, 10वा वर्ष, पण लवकर 10 वर्षात. आणि तुम्ही ते सांगितलं मागे सरप्राईज एवढे झाले, एवढे झाले. हा चॅनल मगाशी व्यासपीठावरील मान्यवरांनी सांगितलं महाराष्ट्रात जावं, हीच माझी सदिच्छा आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.